नमस्कार. आजपासून आपण दिव्य आनंदाचा झरा हे श्री पांडुरंग मोरे लिखित पुस्तक वाचायला घेतो आहोत. मनोगत. वास्तविक दैवी जीवन यासारख्या विषयावर लिहिण्याची माझी पात्रता नाही. तरी पण पोटतिडीक काही म्हणतात ना, त्यानुसार मला हे सांगितलंच पाहिजे. बुडती हे जन न देखवे डोळा या भूमिकेतून मला लिहायला प्रेरणा मिळाली. त्याचप्रमाणे मला जे जीवन लाभलं आणि मी कसा तरी जीवनाच्या अखेरच्या अंकापर्यंत येऊन पोचलो, त्याच्या अनुषंगाने अनेक थोर लोकांच्या लिखाणातून, त्यांच्या ग्रंथातून मला जे भावलं त्या अनुभवसिद्ध गोष्टीवरून मी हे पुस्तक लिहायला प्रवृत्त झालो. वाचकांनी त्याच्यातल्या योग्य वाटतील त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करावा आणि त्या गोष्टींची रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात त्याची अंमलबजावणी करावी आणि आपलं जीवन सोन्याचं करून घ्यावं. माझ्या जीवनाचं सोनं झालं, मला मार्ग मिळाला, इतपत स्वतःची शेवटी खात्री पटली की या लिखाणाचं चित झालं असं मी समजेन. स्वामी विवेकानंदांनी सारा भारत पायी फिरून पाहिला. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी पण सर्व क्षेत्री यात्रा केली. स्वामी रामदासांनीही भारतभर फिरून सर्व परिस्थिती पाहिली. या प्रत्येकाच्या लक्षात आलं की समाजाला आपण जागृत केलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या काळात भारत पारतंत्र्यात होता. सर्व समाजाचं अवलोकन केल्यानंतर त्यांच्या ध्यानात आलं की काही मूठभर लोक चंगळवादी जीवन जगतायत, तर बहुतेक सर्व पाश्चात्य देशाचं भ्रष्ट अनुकरण करण्यात धन्यता मानत आहेत. सर्वसामान्य जनतेत घोर अज्ञानाचं साम्राज्य पसरलेलं होतं आणि त्यांची फसवणूक होत होती. त्यांना कन्याकुमारीच्या खडकावर ध्यानस्थ अवस्थेत या समाजाची जागृती केलीच पाहिजे की जेणेकरून भारतीय संस्कृतीचं श्रेष्ठत्व त्यांना आकलन होईल याची प्रकर्षाने जाणीव झाली. त्याप्रमाणे त्यांनी शिकागो इथे सर्वधर्म परिषदेत जाऊन जगाला भारताची मान ताठ कशी होईल हे पहिलं आणि मोलाचं कार्य केलं. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मूठभर वेदविद्या संपन्न तथाकथित पुरोहितांना श्री ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून चकित केलं आणि सर्व समाजाला गीतेतलं तत्त्वज्ञान अवगत करून दिलं. शिवाजी महाराजांच्या काळात मुसलमानी सत्तेचे अत्याचार पाहून शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची स्थापना केली आणि मराठा ती तुका मिळवावा हे ब्रीद वाक्य समाजाच्या मनी रुजवलं आणि त्यात समर्थ रामदासांनी फार मोठी मदत केली. दासबोधासारख्या ग्रंथातून जीवनात कोणत्या गोष्टी आवश्यक असतात ते सांगितलं आणि समाजाची जागृती केली. पण आपल्या भारतीय समाजाचं वैशिष्ट्य हेच मला भासतं की या समाजाला वेळोवेळी जागृत करावं लागतं आणि त्याची पुन्हा पुन्हा येणारी मरगळ घालवावी लागते. तसं पाहिलं तर भारतीय संस्कृती अतिशय व्यापक आहे आणि जीवन समृद्ध संपन्न करणारी अनेक तत्त्वं यात आहेत. पण श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेले आसुरी संपत्तीचं लोण आपल्या भारतीय संस्कृतीत स्वार्थापोटी वारंवार पसरतं आणि संभवामी युगे युगे अशी परमेश्वरालाही घोषणा करावी लागते. सांप्रतची भारतातील परिस्थिती पाहता वरीलप्रमाणे परिस्थिती याहून फारशी वेगळी आहे असं दिसत नाही. स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष झाली आणि लोकशाही शासनपद्धती भारतात आहे हे वरकरणी चांगलं वाटलं, तरी लोकशाही राज्यपद्धती राबवणारे जे करंटे आणि स्वार्थी राजकारणी भारताला लाभले आहेत त्यांच्या कार्यक्षमतेविषयी फार भूषणावं वाटावं असं दिसत नाही. गुन्हेगारही राजकारणी झाले आहेत. भारतात भ्रष्टाचार हा खोलवर पसरलेला रोग असून भारतातील अंतर्गत परिस्थितीच ऐनवेळी दगा देईल अशी स्थिती दिसते आणि तीच जास्त धोक्याची वाटते. पुष्कळ लोक परकीय संस्कृतीच्या चंगळवादी संस्कृतीचे पाईक बनले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान यांचा भरघोस प्रसार झाला खरा, पण चंगळवादी व्यापारी लोकांनी आपल्या स्वार्थासाठी टीव्हीचा जाहिरातीद्वारे अतिशय दुरुपयोग चालवला आहे. स्वार्थ सर्वत्र बोकाळला असून दुसऱ्याच्या खिशातलं द्रव्य आपल्याकडे कसं येईल हेच पाहणं उरलं आहे. जर खरोखर पाकिस्तानशी युद्ध झालंच, देव करो ते न हो, तर आपल्या भारतातील देशद्रोही लोकांकडूनच जास्तीत जास्त उपद्रव केंद्र सरकारला होईल अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत मेरा भारत महान ह्या घोषणा पोकळ ठरणार नाहीत तरच आश्चर्य. बेकारीचा राक्षस दिवसेंदिवस उग्र रूप धारण करतो आहे. सर्वसामान्य जनता अजूनही दारिद्र्यात दिवस कंठे आहे. घोर अज्ञान पसरलं आहे. म्हणून जीवनातला जो महत्त्वाचा घटक म्हणजे माणूस हाच केंद्रबिंदू मानून त्याचं जीवन दैवी कसं होईल,
त्याची वाटचाल भारतीय संस्कृतीच्या उच्च तत्वाप्रमाणे कशी होईल हे पाहणं अत्यंत जरुरीचं वाटलं, म्हणून या पुस्तकाचा प्रपंच परमार्थासाठी केला आहे. सर्वसाधारण माणूस हा जरी स्खलनशील असला तरी त्याला स्पष्ट मार्गदर्शनाच्या अभावी जीवनातल्या प्रसंगांना तोंड कसं द्यावं, निस्पृहपणे वागूनही आपण आपलं आणि आपल्या कुटुंबाचं हित पाहू शकतो आणि त्याचवेळी भारतीय संस्कृतीतील उच्च तत्त्व योग्य प्रकारे पाळून आपलं जीवन चांगलं जगू शकतो, यासाठी सुस्पष्ट असं मार्गदर्शन सर्वसामान्यांना हवं आहे. जवळच्या मार्गाने जाऊन खडकात सुखी शिखर गाठता येईल. एकदा व्यक्ती सुधारली की कुटुंब सुधारतं, गाव सुधारतं, प्रांत सुधारतो, देव सुधारतं, अशी ही वाढती परंपरा आहे. तेव्हा उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत कठोपनिषद, म्हणजे उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका. या स्वामी विवेकानंदांच्या हाकेप्रमाणे आपणही जागृत होऊन सदा सुखी आणि दैवी जीवनाकडे वाटचाल करूया. आपण आपलं मौल्यवान जीवन कसं जगावं याविषयी योग्य विशिष्ट दृष्टिकोन यावा लागतो. नपेक्षा प्रवाहपतीत आयुष्य घालवावं लागून उत्तर आयुष्यातही दिव्य आनंदाच्या झऱ्याचं दर्शन होत नाही. दिव्य जीवन जगून शाश्वत आनंदाकडे, सौख्याकडे आपली वाटचाल व्हावी, या हेतूने या पुस्तकाची रचना केली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत थोरा मोठ्या संतांनी आणि दैवी पुरुषांनी सुखी जीवन जगता यावं, काळजीमुक्त आयुष्य वाट्याला यावं, यासाठी विविध ग्रंथातून ठायी मार्गदर्शन केलं आहे. या ग्रंथाचं वाचन मात्र फारच थोडे लोक वेळेअभावी करू शकतात. मग आचरण तर राहिलं बाजूला. अशाच ग्रंथातून संकलित केलेले निवडक विचार या पुस्तकात तुम्हाला सापडतील आणि आनंदाचा झरा जीवनात निर्माण करून दिव्य जीवनाकडे वाटचाल करण्याची क्षमता तुमच्या अंगी येईल, असा मला विश्वास वाटतो. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्या ज्या सहृदांनी आत्मीयतेने मदत केली आणि त्यामुळे सुंदर स्वरूपात हे पुस्तक प्रकाशित झालं, याबद्दल सर्व संबंधितांचा मी आभारी आहे. पांडुरंग ना. मोरे. आनंदाचे घर. आनंदाच्या घरी ईश्वराचा वास, सुखाचा प्रकाश पडे तेथे. आनंदाच्या घरा ज्ञानाची कवाडे, संसाराचे कोडे सुटते पै. आनंदाच्या घरा सौख्य हो साकार, अमृताची धार वर्षत असे. किंबहुना सोये जीव आत्मीयाची लाहे, तेथ जे होये तया नाम सुख. आनंदाचं घर तुम्हाला हवं तर मग आपल्या ठायी असणाऱ्या आत्मस्वरूपाची ओळख करून घ्याच. त्याची एकदा जाणीव झाली की साऱ्या विश्वात विस्तारलेल्या परतत्वाची आपोआप प्रचिती येते. तुम्ही त्याच्याशी एकरूपता अनुभवू शकता. तुमचं मन विशाल होतं आणि ते तुमचं व्यक्तिमत्व आमूलाग्र बदलून टाकतं. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येक अणुरेणू परब्रह्माच्या विश्वातील रूपाशी तादात्म्य पावतो आणि तुम्ही अलौकिक सामर्थ्याचे धनी होऊ शकता. असं झाल्यावर तुमची वृत्ती, तुमची प्रत्येक कृती पारदर्शक होते. तुम्ही निष्कलंक, शालीन आणि लीन बनता. जीवनात सुखाचे मार्ग सांगितलेले आहेत ते असे: 1. नियती घटना घडवते, त्याकडे साक्षी भावानं पाहणं. 2. आपण केवळ वर्तमान काळातच राहण्याचा प्रयत्न करावा. 3. साधी राहणी ठेवावी. ईश्वरावर पूर्ण विश्वास असावा. आपलं जीवन आपल्या संकल्पाने चालत नसून ते ईश्वराधीन आहे, ही निर्विवाद गोष्ट आहे आणि ती आपण खऱ्या सुखासाठी स्वीकारली पाहिजे. कारण तसं नसतं तर जगात दुःख कोणालाच झालं नसतं. ज्या घटना आपल्या जीवनात घडतील त्यात समाधान मानून राहणं ही ईश्वराधीन जीवन जगण्याची गुरुकिल्ली आहे. यासाठी रोज थोडे परिश्रम करून संधी मिळेल तसं विधायक उद्योग करावेत. दैवाला दोष न देता शुद्ध आणि उपयुक्त वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा. मानसिक उन्नती साधावी. शरीर आणि मन कटाक्षाने अत्यंत पवित्र ठेवावं, म्हणजे सामर्थ्य आपोआप येतं. शुद्ध आणि उपयुक्त आहार, आरोग्याच्या नियमांना अनुसरून राहणे, खेद व खंतीचा अभाव अशी जीवनातली भूमिका तयार करावी. आपलं मन हे एक अमृत तडाग आहे, तसंच ते अत्यंत घाणेरडं नरककुंड पण आहे. याची जाणीव ठेवून मनातील सर्व घाण काढून टाकून ते एक पवित्र मंदिर करावं. मनाची प्रवृत्ती अधोगतीची स्वभावतच असते आणि ते अतिचंचल असतं. त्यासाठी त्यावरील स्पंदनं उपयुक्त कशी ठरतील ते कटाक्षाने पाहावं.
टू डू one's duty with perseverance and enthusiasm, to offer a helping hand, and to do something good for others without harming anyone is the highest degree of devotion and sacrifice. Each person should learn to live an honest life and concentrate on making his fellow beings happy instead of causing sorrow to mankind. अवगुण सांडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती, असं समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितलं आहेच. म्हणून अंगी काही मूलभूत उत्तम गुण बाळगण्याचा कसोशीने प्रयत्न करणं हिताचं ठरतं. जसं निर्लोभी वृत्ती, दिलेला शब्द पाळणं, निरहंकारी वृत्ती, दुसऱ्याला कधी त्रास न देण्याची वृत्ती, निर्भयता, त्याग, पावित्र्य, निस्पृहता, निस्वार्थी राहणं, दुसऱ्याची कदर करणं, पूर्वजांचा जो काही चांगला घेण्यालायक भाग असेल तो आपल्या जीवनाचा भाग करून टाकणं, व्यक्तीपेक्षा त्यांनी दिलेल्या विचारांवर, संस्कारावर श्रद्धा ठेवावी आणि हे सद्विचार आपल्या आयुष्यात आणणं म्हणजे श्रद्धेची जपणूक. ही श्रद्धा मनुष्याला सामर्थ्य देते, जीवन घडवते आणि प्रेरणा देते. ज्या गोष्टी टाळता येण्याजोग्या नाहीत, त्या अप्रिय आणि दुःखद जरी असल्या तरी त्या धीराने सहन करण्याची शक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. संसारात एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा एकमेकांना समजावून घेण्याची आवश्यकता फार आहे. माणसाच्या मनाची झेप क्रियाशील विचारात झाली आणि त्यांना भगवंताचं अधिष्ठान लाभलं तर मानवकुल कॉमनवेल्थ ऑफ मॅन निर्माण होऊ शकेल. असाही विचार केला तरी वाटतं की माणसाच्या भोवतालच्या वातावरणात अशा काही सृष्ट शक्ती असाव्यात. त्या आपल्याला दिसत नाहीत वा जाणवतही नाहीत, पण आपल्याकडून अचूक पावलं टाकत असतात, आपला सांभाळ करत असतात. आपली भारतीय संस्कृती उच्च रवाने आपल्याला सांगत असते, 1. सत्याचरण रूप नावेनेच तुम्ही तरुण जाल. 2. निरपराध लोकांची, प्राण्यांची हिंसा करणं, त्यांना जिवंत जाळणं, ठार मारणं हे प्रकार महाभयंकर आहेत, ते टाळायलाच हवेत. 3. सर्वांचं सदोदित हितचिंतनच करत राहिलं पाहिजे. 4. उत्तम संकल्पाने माझ्या हातून सत्कर्मच घडावेत अशी इच्छा बाळगावी. 5. दातृत्वबुद्धी असणाऱ्यांचं ऐश्वर कमी होत नाही. 6. शुद्ध पवित्र आचरणाने परोपकारमय जीवन जगावं. 7. राष्ट्र आणि विश्व यांचं संवर्धन ब्रह्मचर्य तपाने करावं. 8. तपाचरणानेच, साधनेनेच ईश्वराच्या स्वरूपाचं आकलन होतं. 9. पवित्र शास्त्राचं अध्ययन करावं आणि पवित्र व्हावं. 10. देवा तूच एक आमचा आहेस, आम्ही तुझेच आहोत, ही जीवननिष्ठा जोपासावी. 11. मी निराळा, भगवान निराळा आणि लोक निराळे अशी भेदबुद्धी मनात न ठेवता मी आणि भगवान एकच आहे ही भावना जो सर्व भूतात ठेवतो आणि सर्व भूत भगवंतात आणि आपल्यातही आहेत असं समजतो तो खरा भगवत भक्त होय. 12. सामर्थ्य हा शरीराचा धर्म नसून तो मनाचा धर्म आहे असा योगशास्त्राचा सिद्धांत आहे. ही तत्त्व लक्षात घेऊन आपला जीवनक्रम ठेवावा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करावा. आपल्याला परमेश्वराने का जन्माला घातलं आहे याचा आपल्या मनाशी अंतर्मुख होऊन शोध घ्यावा आणि जे कार्य आपलं जीवन कार्य आहे असा अंतःकरणापासून संदेश मिळेल ते कार्य प्रामाणिकपणे, निस्वार्थीपणे, तन मन धनपूर्वक आणि परमेश्वरार्पण बुद्धीने करणं, ही गोष्ट ज्याला साधली त्याला दैवी जीवन लाभलं असं म्हणता येईल. माणसाने आपण निमित्त मात्र आहोत अशी मनाची धारणा ठेवावी, म्हणजे जीवनाचा खरा हेतू माणसाच्या लक्षात येऊन उगवत्या दिवसाचं प्राप्त कर्तव्य निर्लेप राहून करता येतं आणि जीवनमुक्त अवस्थेकडे वाटचाल अधिक सुकर होते. जीवनाचं रहस्य. या आपल्या जीवनाचं रहस्य काय आहे? जीवनाचं अवघं रहस्य आहे निर्भय, निर्भर होणं. तुम्ही या जगात एक क्षणभरही एकाकी नसून कुठली तरी अदृश्य आणि अगम्य शक्ती तुमच्या भोवती तुमच्या जीवनात नेहमी कार्यरत असते. या शक्तीची जाणीव सदैव मनात असू द्या. मग तुम्ही सुखदुःख, यश अपयश यांच्यासारख्या द्वंद्वांकडे तटस्थ भूमिकेतून पाहू शकाल. म्हणूनच निर्भय व्हा, निर्भर व्हा. आपलं काय होईल, कसं होईल याची तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याच्या सहाय्याची आशा आणि त्यावरील भरवसा पूर्णपणे सोडून देता, केवळ त्या क्षणी तुम्ही मुक्त होता आणि खरं जीवन जगू लागता. नसत्याच्या पाठी धावत जाऊन ऊर फोडून घेऊ नये.
प्रत्येकाने आपलं आयुष्य आपणच जगायचं असतं हे लक्षात ठेवा. स्वतःचं आयुष्य सोसाव्या लागणाऱ्या दुःखाने कष्टी न होता खुशीने जगायचं असतं. देवाच्या कृपेमुळे ते मिळालं याचाच आनंद मानावा. मी करतो ही भावना टाकून देऊन सर्व काही तो करतो आणि त्याची इच्छा असेल तोपर्यंत आपल्याकडून तो करवून घेत राहील अशी निष्ठा जोपासून संसारात आनंदाने वावरावं. डू नॉट थिंक ऑफ हिम ॲज इफ ही वेअर फार अवे फ्रॉम यू. थिंक ऑफ हिम ॲज यू आर नियरेस्ट. देन ही विल रिव्हील हिमसेल्फ टू यू. द ओनली टू इसेन्शियल्स आर फेथ अँड सेल्फ सरेंडर. God cannot be won by a system of rituals, but only by love and sincerity. A man must keep his body, senses, and spirit honest and pure, unspotted, unworn, as young as Adam. You cannot escape work because Prakriti drives you to do it. That being so, let all work be done as it should be done without attachment. Without attachment does not imply without conscious or zero or love of God work, but only without the hope of reward. Not a single good will emerge from a corrupt soul. Our motto is Atmato Mokshartha Jagat Hitaya Cha. We have choose in between Bubuksha, desire for enjoyment, Mumuksha, desire for liberation. Of course, we choose the latter one. नर ऐसी करणी करे, नरका नारायण बन जाए. March ahead with unceasing prayer of God to give you strength to fulfill His will. That is all. गोकुळासारखं घर असलं तर असू द्या, पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात हवाच. गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल खास. जीवनाला उंची आणि व्यापकता आणून प्रत्येकाने हौसेने जीवन जगत राहिलं पाहिजे. अहो, आपण आपलं आयुष्य वर्षांनी मोजायचं नसतं, तर ते सत्कृत्याने मोजायचं असतं हे पक्क ध्यानात बाळगावं. तसं पाहिलं तर माणसाच्या मूलभूत गरजा असतात तरी किती? उपजीविका, अन्न, आरोग्य आणि निवारा. 2. संरक्षण म्हणजे काळजी वाहणं, काम, एकजूट, देखभाल. 3. प्रेम, स्वप्रतिष्ठा, प्रेम, वात्सल्य. 4. समज म्हणजे अभ्यास, विश्लेषण. 5. सहभाग, जबाबदारी, हक्क, कर्तव्य. 6. विश्रांत, खेळ, कुतूहल, विनोद. 7. सर्जनशीलता म्हणजे प्रतिभाविलास, भावना, काल्पनिकता, काव्य. 8. स्वअस्मिता, समाजाच्या चौकटीचं भान, आत्मभान आणि ऋण. 9. स्वातंत्र्य, स्वायत्तता, समता, निर्णय घेण्याची संधी आणि कुवत. या मूलभूत गरजा प्रत्येकाने काळजीपूर्वक भागवाव्यात. या गोष्टी सुखी जीवन करण्यासाठी जरुरीच्या असतात. प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी. सर्वांशी अत्यंत प्रेमाने, निष्कपट प्रेमाने वागावं. आपलं बोलणं अगदी गोड असावं. आपल्या बोलण्यामध्ये नव्हे, आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावं. प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावं लागत नाही. आपण आपल्या आयुष्याचं गणित चुकू देऊ नये. स्वतःला देह समजून राहणं ही पहिली चूक. म्हणजे देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम केलं. या देहाचे विचार आपल्याला चिकटल्यावर त्याचीच जोपासना करीत राहणं ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर त्यांची वाढ न थांबवता ते नेतील तिकडे त्यांच्या मागे मागे जाणं आणि त्यासाठी वेळोवेळी आपली बुद्धीही घाण टाकणं ही तिसरी चूक. अशा प्रकारे आयुष्याचं गणित साफ चुकतं. याचमुळे जगामध्ये अत्यंत श्रीमंत, अत्यंत धाडसी, अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत चिकाटीची माणसं पुष्कळ आढळली तरी शुद्ध अंतकरणाची आणि निष्ठावंत अशी माणसं मात्र क्वचित सापडतात. जे लोक कामक्रोधादी विकारांना ताब्यात ठेवत नाहीत ते वेळप्रसंगी विकारांना केव्हा बळी पडतात याचा नेम राहत नाही. याकरता जाणून घेतलं पाहिजे की आपल्या अनुभवाला येणारं जे दृश्य विश्व आहे ते इंद्रियांना जड भासलं तरी मूळ स्वरूपतः परमेश्वर रूपच आहे. किंबहुना विश्वाला पाहणारा मी हा देखील वस्तुतः परमात्माच आहे, परमात्मा रूपच आहे. म्हणून देहबुद्धीचा निराश करून आधी स्वतःमधील भगवंताचं रूप ओळखावं आणि त्यामागून विश्वामध्ये भरलेलं त्याचं रूप अनुभवावं. मनाला संतोष, इंद्रियांना संयम, वागण्यात विवेक, वाणीत गोडवा आणि परमेश्वराचं स्मरण असावं.
की ज्यामुळे आत्म्याचं अनुसंधान धारण करायला मन समर्थ बनेल. ईश्वरासंबंधी आपली समज आणि मन प्रगल्भ बनवलं पाहिजे. जगत जड आहे, पण त्याचं मूळ परमात्म्यामध्येच आहे हे आपण पाहिलं. त्याच्या चैतन्यानेच जग हालचाल करतं. त्या चैतन्याशिवाय विश्वातील पानही हलत नाही. सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपानं राहणारं हे शुद्ध चैतन्य सर्वांमध्ये ओतप्रोत भरलेलं असूनही अलिप्त असतं. हे त्याचं वैशिष्ट्य असतं. आपलं अलिप्तपणाचं स्वरूप न सोडता अनंत विश्वाची रचना त्यांच्याकडून होत असते. ही मोठी नवलाची गोष्ट आहे. अंतर्यामी असलेला हा ईश्वर सुखदाता आणि शास्ता आहे. काळाचा नियंता आहे. असा हा ईश्वर म्हणजे पावित्र्याची खूण आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.